सिंहगड सांस्कृतिक पुण्याच्या शिरपेचामधील मानाचा तुरा. इतिहासामध्ये सिंहगडास विशेष महत्त्व आहे. पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर दूर असलेल्या गडाकडे असंख्य प्रकारच्या वनश्रीने नटलेल्या वळणावळणांच्या रस्त्यावरनं जाताना अनेक विलोभनीय दृश्ये दिसतात. खडकवासला गावातला परिसर, धरणाचा पाणवठा आपल्याला थांबवतातच. विस्तीर्ण जलाशय, आजूबाजूची झाडी आणि आपल्या स्वागतासाठी तयार असलेले बुलबुल, राम, विणकर, खंड्या, साळुंखी यांसारखे पक्षी यांची भेट घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. लगोलग पुढच्या वळणावर वळतानाच सिंहगड आपल्याला दर्शन देतो आणि आपल्या मनाची अधीरता अधिकच वाढवून सिंहगडाची रेखीवता पाहत आपण पुढे जाऊ लागतो. आपल्या डोळ्यांमध्ये डोणजे गावातील सिंहगडाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या घरांची, शेतांची दृश्य साठवत मार्गक्रमण करत असताना जाणवतं की जणू काही सिंहगड हा आजूबाजूला पसरलेल्या हिरव्या वनश्रीला सांगत असतो की मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. रस्त्यावरून जाताना सूर्य, आकाश, ढग आणि सिंहगड यांच्या लपाछपीच्या खेळावरून नजर हटत नाही. कधी आकाश दर्शन तर कधी सावल्यांचा खेळ दाखवत हा रस्ता आपल्याला पायथ्याशी आणून सोडतो. दादा, ताई, पिठलं भाकरी खायची का? गरम कांदा भजी तयार आहे, देऊ का? अशा प्रश्नांनी प्रेमळ स्वागत करणारी माणसं समोर येताच आपण जागे होतो. कांदा भजी, पिठलं, वांग्याची भाजी, भाकरी, लिंबू सरबत, चिंचा, पेरू, दही, ताक असा गावरान मेवा विकून आपली अगतिकता लपवीत ही आजूबाजूच्या गावातली माणसं आपली उपजीविका करत असतात. सिंहगडावर पोचल्यावर विस्तीर्ण अशा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग हे गड दिसतात. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते. गडावरील कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून हे नाव पडले होते. या गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पूर्वेकडे पुणे दरवाजा व पश्चिमेकडे कल्याण दरवाजा. या दरवाजांकडे पाहताना गडाची भव्यता लक्षात येते. घोड्यांची पागा, दारूचे कोठार, निरनिराळ्या ठिकाणी पाण्याची तळी यावरून त्यावेळी गडावर असणारी सिद्धता लक्षात येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या 4400 फूट उंचीवर जवळपास 15च्या वर छोटी छोटी तळी आहेत जी कायम पाण्याने भरलेली असतात. त्यातीलच हे देव टाके, पिण्याच्या पाण्यासाठीचे तळे, अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ असे पाणी कायम झऱ्यामधून पाझरत असते. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला परत मिळवायचा होता. आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन आलेल्या शूर लढवय्या तानाजी मालुसरेस आपला मनसुबा बोलून दाखवताच तानाजीने विडा उचलून आधी लगीन कोंढाण्याचं मगच रायबाचं असे उद्गार काढत या लढाईचे आव्हान स्वतःहून स्वीकारले. 4 फेब्रुवारी 1672 सरळ सरळ युद्ध पुकारले असते तर निश्चितच मराठ्यांचा पराभव झाला असता. गडावर प्रखर असा पहारा होता. उदयभान नावाच्या राजपुताच्या ताब्यात गडाची सूत्रे होती. म्हणून तानाजीने गडाची सर्वात कठीण बाजू चढाईसाठी निवडली. कड्यासारखी जागा असल्याने फारसे सैनिक या बाजूस तैनात नव्हते. यशवंती नावाच्या घोरपडीच्या सहाय्याने तानाजी व काही मावळे कडा चढून गेले व वरून दोर सोडून बाकी मावळ्यांना वर घेतले. तानाजीचे मावळे आणि मुघल सेनेत जोरदार युद्ध सुरू झाले. तानाजी आणि उदयभान लढत होते. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरचा शेला हातास गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती. तेवढ्यात तानाजी उदयभानकडून ठार झाला. परंतु जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी मृत्युमुखी पडलेला पाहून मावळ्यांचा धीर सुटला व ते पळू लागले. परंतु
उपसेनानी सूर्याजीने दोर कापून टाकून परतीचे मार्ग बंद केले आणि मावळ्यांना जिंका अथवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी गड सर केला. गड जिंकल्याचे कळताच शिवाजी महाराजांना अत्यानंद झाला, परंतु त्यांचा तानाजी गेल्याचे कळताच अपरिमित दुःख झाले आणि त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले. गड आला पण सिंह गेला, म्हणून या गडाचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. अशा नरवीर तानाजी मालुसरेला मनापासून सलाम. सायंकाळी सिंहगडावर फिरताना लक्षात येतं की जसा जसा सूर्यास्त जवळ येतो तेव्हा आकाशांमधील रंग बदलू लागतात. निसर्गाच्या कुंचल्यांमधून असंख्य रंगांची उधळण चालू असते आणि प्रत्येक क्षणागणिक ती बदलत असते. ही सायंकाळची शोभा बघताना निश्चितच भारतांब्यांच्या कवितेची आठवण होते. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती, पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा.